नमस्कार, स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉगमध्ये आणि बघूया या व्लॉगमध्ये काय काय होतं आहे. तर मागच्या एका व्लॉगमध्ये दाखवलं होतं आम्ही नवीन गिरणी घेतली आहे, तर त्याची मस्त हळदी कुंकू लावून पूजा केली आहे. आता त्याच्यात पहिल्यांदा दळण दळतोय, तर थोडी एक्साइटमेंट असते ना, फर्स्ट टाईम कसं होतं आहे कसं नाही. सो तेच सगळ्या आणि आमच्या टेरेसवरून असं मस्त ग्रीनरी दिसते सगळीकडे, छान वाटतं बघताना. ठीक आहे, पाऊस जरा अवकाळीच येतो, बऱ्याच जणांचं नुकसान होतं, शेतीचं नुकसान होतं. पण असंच मी फेरफटका मारायला आले होते टेरेसवर. रस्त्याची अवस्था पण बिकट झाली आहे खूपच, पण ठीक आहे, आता सहन करावंच लागतंय. शेजारी हे आंब्याचं झाड आहे आणि इथं पाखरांचा मस्त खेळ चालू होता, तेच बघत बसले होते आणि तेच कॅप्चर केलंय जेवढं करता आलं तेवढं. बघा, कसलं भारी वाटतंय ना हे सगळं ग्रीन ग्रीन ग्रीन. लांब लांबचे डोंगर तर दिसत पण नाहीयेत, एवढे आता ढग आलेत. आमचं घरच असं हिल स्टेशनवर आहे, दुसऱ्या हिल स्टेशनवर जायची गरजच नाही. असं रस्त्याची अवस्था जरा बिकट आहे पण ठीक आहे. ढग बघा सगळे, टडंग 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 टडंग. आणि हे असं टेरेसवर येऊन शेजारच्यांशी गप्पा मारणं चालू आहे. मी असंच इकडे तिकडे झाडं कशी दिसत आहेत वगैरे वगैरे बघते. आमच्या घरासमोरून एसटी जाते, असं मला खूपच अप्रूप वाटतं, माहीत नाही का, पण भारी वाटतं यार. आणि पाऊस पडून गेल्यानंतर झाडांची पानं अशी जी मस्त टवटवीत दिसतात ना, त्यासारखं सुरेख काहीच नाही असं मला वाटतं. मस्त पानं इतकी छान दिसतात ना, रस्त्याने येताना जाताना पण तुम्ही झाडं बघू शकता, इतकी टवटवीत आणि छान झाडं दिसतात. भाई फर्स्ट पीठ गिरणीतलं कसं गरम 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 चांगलं आलंय ना. सक्सेसफुल गिरणी घेणं. सांडतय चालू करायची. एसटीच जाते, लाल पिवळी एसटी असं मी गाणं म्हणायचे लहानपणी, माझं खूप आवडीचं होतं. आणि मी इथं पहिल्यांदा बनवते स्पगेटी पास्ता. त्याच्यासाठी हे सगळं मी चिरून घेतलं, कोथिंबीर, शिमला मिरची, साधी मिरची, कोबी आणि टमॅटोचं आपण प्युरी करणार आहे. आणि हे सगळं घेतलंय आणि बघूया आता कसं बनवते मी. ऑल्सो ह्याच्यात कॉर्न ॲड करायचे राहिले होते म्हणून कॉर्न पण ॲड केलेत थोडेफार. तर हे मी असं देसी स्टाईलनी बनवते, म्हणजे इंडियन स्टाईल की सगळे. तर बेसिकली मी बनवणार आहे स्पगेटी पास्ता, जो मी फर्स्ट टाइम ट्राय करते. आणि हे बॉक्स बघून आई त्याला म्हटली होती की हे काय आणलं, उदबत्ती. तर हे उदबत्ती सारखं दिसतंय नो डाऊट, पण बघूया आता मी कसं बनवते ते. आतापर्यंत जे मी व्हिडिओ पाहिलेत त्याच्यात आहे ना, असं त्यांनी एकदम असं फस करून टाकलंय की ते सगळीकडे पसरलं पाहिजे. असं काय माहिती मला येईन का नाही, ट्राय करते. दिसत नाही इकडनं तुझा हात वरनं घेण्यात कसं काय नाही दिसत वरनं. हात त्या हाताने धर ना. अगं नको बाई, मला येणार आहे का नाही आधी माहित नाही. असं धर, तसं पण नाही दिसत आहे. तर आता मी हा जरा कमी क्वांटिटीमध्ये घेतला, जास्त क्वांटिटीमध्ये घेतला असता तर अजून चांगला असता. तर काय होतं, हे जे खालचं जसं जसं सॉफ्ट होईल ना तसं तसं हे पूर्ण आपण आतमध्ये टाकू शकतो. आणि हा स्पगेटी पास्ता हा तोडायचा नसतो असं मी पाहिलंय व्हिडिओजमध्ये. सो हा न तोडता आपल्याला हे करायचं आहे. जर कमी पडलं तर आपण अजून टाकूया.
पास्ता जरा मी कमीच करते कारण की फर्स्ट ट्राय वाया नको जायला. सो ऑलमोस्ट सगळं खाली गेलंय. तर हे आपण आता बॉईल करून घ्यायचंय आणि चेक करायचंय. ओ वाफ आली. जाड शेवया. तर सगळ्यात पहिल्यांदा तेलामध्ये टाकायचं लसूण. ही सगळी माझी रेसिपी आहे, आता मी कोणालाच फॉलो करत नाही. मला जे वाटेल ते टाकते मी. आता लसूण झाल्यानंतर आपण बाकीच्या एक 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 भाज्या टाकूया आता ह्याच्यात. तर मी सगळ्या भाज्या टाकून घेते, मग दाखवते तुम्हाला. सगळ्या भाज्या आता थोड्या मस्तपैकी वाफेवर जरा शिजवून घ्यायच्या. चला आता मी इथे ॲड केलं टोमॅटो आणि काजू आणि मिरियांची पेस्ट. त्याच्यानंतर मसाले टाकलेत. मसाले टाकून ते सगळं मिक्स करून घेतलं. ह्याच्यानंतर मीठ पण टाकलं. मग ह्याच्यात आता थोडंसं पाणी येतोपर्यंत ते पाणी जरा आटोपर्यंत शिजवून घ्यावं म्हटलं. तर अशा प्रकारे ते शिजवून घेतलंय मी थोडा वेळ. त्यानंतर मी ह्याच्यात ॲड केलं टोमॅटो सॉस, ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स हे सगळं आणि ते परत मिक्स करून घेतलंय. तरी अजून थोडंसं पाणी आहे त्यामुळं. आणि हे पाणी पास्ता वॉटर आहे बरं का, जे आपण पास्ता बॉईल केल्यानंतर जे पाणी उरतं ना निथळल्यावर ते पाणी ह्याच्यात ॲड करायचं म्हणजे अजून टेस्ट चांगली लागते. त्यानंतर कोथिंबीर वरनं ॲड केली आणि मग परत हलवून घेतलं आहे सगळं. आणि मग फायनली थोडंसं चीज टाकून ते चीज मेल्ट होईपर्यंत झाकण ठेवून मस्त परत हे असं सगळं दिसतंय. दिस स्टाईल पास्ता बनवला, मग तो हातानेच खाल्लाय मी. छान झालेला बाय द वे सांगते. आता एक कविता आहे का. उगाचची भळबळ नको, फुकटची वळवळ नको, कामाशी काम ठेवा, साधं आणि सरळ ठेवा. माणसांची सळसळ नको, विचारांची खळखळ नको, कामाशी काम ठेवा, साधं आणि सरळ ठेवा. वेडीवाकडी जळजळ नको, मनात तळतळ नको, कामाशी काम ठेवा, साधं आणि सरळ ठेवा. दिखाव्याची कळकळ नको, भलतीच हळहळ नको, कामाशी काम ठेवा, साधं आणि सरळ ठेवा. तर ही कविता आणि ओव्हरऑल व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही सांगू शकता. इथपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.